शस्त्रसंधीनंतर आज पुन्हा दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करणार। भारताकडून डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई तर पाकिस्तानकडून मेजर जनरल कासिम अब्दुल्ला दुपारी 12 वाजता ही चर्चा करणार। डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घईंची आज दुपारी पत्रकार परिषद। पाकिस्तानी डीजीएमओंशी चर्चेनंतर माहिती देणार। युद्ध म्हणजे बॉलिवूड सिनेमा नाही, तो एक गंभीर विषय। माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं वक्तव्य। युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवं, नरवणेंकडून भूमिका। भारत पाकिस्तान शस्त्रसंधी आणि अन्य मुद्द्यांवर केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसनं मागणी केली। काँग्रेसचं सरकारला पत्र। आपण पाकिस्तान समोर नाही, अमेरिकेसमोर झुकलो, संजय राऊतांचं केंद्र सरकारवर टीकास्त्र। मोदी सरकारच्या बोटचेप्या भूमिकेमुळे ट्रम्प यांची मध्यस्थी, संजय राऊतांचा मोदींवर निशाणा। सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री कुटुंबियांच्या समर्थनार्थ आयएस मैदानात सरकारी कर्मचाऱ्यांवरील वैयक्तिक हल्ले अत्यंत खेदजनक असल्याचं मत व्यक्त केलं। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आठवणीत काँग्रेसच्या एनएसयूआयकडून शक्ती मोर्चाचं आयोजन। एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरींच्या नेतृत्वात मोर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा बंगल्यावरती सकाळी 11:15 वाजता एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। नागरी आणि लष्कर समन्वयासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार। युद्धबंदीनंतरही पाकिस्तानवरचे निर्बंध कायम। पाकिस्तानसोबतच्या सगळ्या प्रकारचा व्यापार आणि पाकिस्तानी नागरिकांच्या भारतात येण्याच्या निर्णयावर बंदी कायम। भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदीनंतरही सिंधू जलकरार स्थगिती कायम। राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हा घेतलेला निर्णय कायम राहणार। चिनाब नदीवरील सलाल धरणाचा एक दरवाजा उघडला। सिंधू जलकराराअंतर्गत पाकिस्तानकडे जाणारं पाणी आतापर्यंत रोखण्यात आलं होतं, मात्र पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग। अनेक दिवसानंतर भारत पाकिस्तान सीमेवर शांतता। एलओसीसह सीमेवर कोणतेही हल्ले नाहीत। सीमेवर रात्र शांततेत, भारतीय लष्कराची अधिकृत माहिती। जम्मूमध्ये रात्रभरात कोणताही गोळीबार किंवा ड्रोन हल्ला न झाल्याची माहिती। सध्या जम्मू शहरामध्ये तणावपूर्ण शांतता। शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्येही रात्रभरात कोणताही गोळीबार नाही। सध्या परिस्थिती सामान्य। जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता। रात्रभरात कोणताही गोळीबार किंवा ड्रोन हल्ला नाही। सध्या परिस्थिती सामान्य। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या तणावामुळे बंद असलेल्या जम्मू काश्मीरच्या शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात आज निर्णय अपेक्षित। पंजाबमधील पठाणकोटमध्ये हळूहळू जनजीवन पूर्ववत। दुकानं, मार्केट सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा खुली। रस्त्यावर पुन्हा नागरिकांची वर्दळ। दिल्ली विमानतळावरचं कामकाज पूर्ववत। सुरक्षेच्या कारणास्तव कडक तपासणीमुळे काही विमानांचे उड्डाणं विलंबानं अथवा रद्द। प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी। भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना सोशल मीडियावर फेक, भडकाऊ आणि आक्षेपार्ह पोस्ट। महाराष्ट्र सायबर विभागानं 5000 आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या। पोप लिओ यांच्याकडून युद्धबंदीचं स्वागत। पोप यांच्याकडून जगाला शांततेच्या मार्गाने जाण्याचं आवाहन। हिंगोलीत वंचितनं तिरंगा रॅली काढली। युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात आली। भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे थांबवण्यात आलेली आयपीएल 16 किंवा 17 मे पासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता। 30 मे किंवा 1 जून रोजी आयपीएलचा शेवटचा सामना होणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार आज एकाच मंचावर येणार। राज्य सहकारी बँकेनं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। राज ठाकरेंनी सुरुवात केली, आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता पुन्हा सुरुवात त्यांनीच करावी। ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या उपस्थितीत आज राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक। राज्यातील विविध ओबीसी नेते उपस्थित राहणार। जातनिहाय जनगणनेच्या केंद्राच्या निर्णयानंतर आगामी काळातील रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला मतदारसंघातील कामासंदर्भात भेट असल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। वर्ध्यामध्ये विविध कार्यक्रमांना फडणवीस हजेरी लावणार। भाजप जिल्हा कार्यालयाचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार। राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकरांविरोधात गुन्हा दाखल। बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमीन व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता।
बीडमध्ये ईडीकडून ज्ञानराधा सोसायटी संबंधित विविध संस्थांवर छापेमारी, 4 लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप. कारवाईमध्ये 188 कोटींची मालमत्ता जप्त. बीकेसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी 9 किलोमीटर लांबीचा असलेला सायकल ट्रॅक काढून टाकण्याचा एमएमआरडीएचा निर्णय. सायकल ट्रॅक आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य. शहाळ्यांच्या सजावटीनं सजलेलं बाप्पाचं रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैशाख पौर्णिमेनिमित्त जगप्रसिद्ध फळांचा राजा कुणकेश्वर चरणी लीन. यंदा उष्णतेमुळे आंब्यांचा हंगाम लवकर संपल्यानं कुणकेश्वर मंदिरात देवगड हापूस आंब्यांची आरास. सातारा शहराचे संस्थापक छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज थोरले यांच्या जन्मखुणांचा जीर्णोद्धार. गांगवली येथील जन्मखुणांना श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानच्या वतीनं वज्रलेप करत भंडाऱ्याची उधळण. शिवरायांचे गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन 9 जूनपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि ठाणे स्थानकावरून ही रेल्वे 9 जूनला सुटेल. भंडाऱ्याच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, कोका व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड पवनी करांडा व्याघ्र प्रकल्पामध्ये बौद्ध पौर्णिमेनिमित्त पडणाऱ्या रात्रीच्या लख्ख प्रकाशात होणार प्राणी गणना. त्यामुळे पर्यटकांसाठी जंगल सफारी बंद राहील. कोकण आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता. हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केलाय. नाशिकला 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. काल रात्री झालेल्या अवकाळी पावसानं 25 पेक्षा जास्त झाडांची पडझड. अग्निशमन विभागाची माहिती. नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका. 3454 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान. काल संध्याकाळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या टप्प्याचं 95% काम पूर्ण. लवकरच योजनेचं टेस्टिंग होणार. योजनेअंतर्गत 11 गावांना पाणीपुरवठा होणार. आमदार राणा जगजितसिंग पाटलांची माहिती. चंद्रपुरातील रामाळा तलावाच्या जलशुद्धीकरणाच्या प्रकल्पाचं काम सुरू. यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर. तलावामध्ये विविध भागांमधून वस्त्यांमधून येणारं सांडपाणी मिसळत असल्यानं पाणी प्रदूषित होतं. बीड जिल्ह्यातील मैंदा गावात पाणी टंचाई. पुण्यातील प्राज फाउंडेशन आणि परळीतील विवेकानंद युथ वेलफेअरचा पुढाकार. तलावाचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम हाती घेतलं. जुलैमध्ये म्हाडाच्या 4000 घरांसाठी लॉटरी. यातील सर्वाधिक घरं ठाणे आणि कल्याणमध्ये असतील. सूत्रांची माहिती. तर ठाण्यातील चितळसर येथील 1173 घरांचाही यात समावेश. रुग्णांशी नीट वागा. पुणे पालिकेच्या खासगी रुग्णालयांना सूचना. दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर महापालिकेकडून आता खासगी रुग्णालयासंदर्भात कडक भूमिका. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनधिकृत झोपडपट्टीधारकांची हायकोर्टात धाव. झोपडपट्टीधारकांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी वैयक्तिक सुनावणी देण्याचे राज्य सरकारला आदेश. नागपूरच्या कामठी मार्गावरील फार्म हाऊसवरती सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा पोलिसांकडून पर्दाफाश. या प्रकरणी 4 जणांसह 4 महिलांनाही ताब्यात घेतलं. भिवंडीच्या वडपेगावच्या हद्दीतील रिचलँड कंपाऊंड परिसरात भीषण आग. मंडप डेकोरेशन गोदामासह 5 मोठ्या कंपनींच्या गोदामांना आग. आगीमध्ये 22 गोदामं जळून खाक. शेगावमध्ये पंपावर पेट्रोल भरताना दुचाकीनं अचानक पेट घेतला. कर्मचाऱ्याच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. घटनेचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड. बुलढाण्यामध्ये वाळू माफियांकडून समृद्धी महामार्गाचा अनधिकृत एक्सेस. तळेगाव पुलाजवळ साईड बॅरियर तोडून वाळू माफियांची वाहनं सुसाट. जिल्हा प्रशासनाचं मात्र सपशेल दुर्लक्ष. जम्मू महामार्गावर भूस्खलनामुळे वाहतूक कोंडी. जवानांकडून स्थानिक पोलिसांच्या मदतीनं वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू. टॅरिफ वॉरनंतर आज अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी कराराच्या घोषणेची शक्यता. काल दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये जिनोव्हामध्ये बैठक पार. बैठक सकारात्मक झाल्याची माहिती. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर स्मृती मंधनाचं आणखी एक शतक. या शतकासह स्मृती मानधना ठरली महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकवणारी जगातली तिसरी फलंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.